नमस्कार, मी शीला पाटील शिदोरीमध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण पाहणार आहे बाजरीचे धपाटे। बाजरीचे धपाटे करण्यासाठी मी इथं 2 वाटी बाजरीचं पीठ घेतले। आपण भाकरी करण्यासाठी जे बाजरीचं पीठ वापरतो तेच पीठ घेतलेलं आहे। 2 वाटी बाजरीच्या पिठासाठी अर्धा वाटी गव्हाचं पीठ आणि अर्धी वाटी डाळीचं पीठ घेतलेलं आहे। इथं मी 4-5 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत। तिखटाचं प्रमाण आपल्या आवडीनुसार घ्यायचं आहे। लसूण 10-12 पाकळ्या आणि ओवा। आपले धपाटे खुसखुशीत होण्यासाठी इथं थोडं कांद्याचा आणि कोथिंबीरचा वापर जास्त करायचा आहे। मी इथं 3 कांदे एकदम बारीक चिरून घेतलेला आहे। पातीचा कांदा बारीक कापून घेतलेला आहे आणि कोथिंबीर घेतली आहे। आपल्याकडे कोणत्या भाज्या उपलब्ध असतील त्या सुद्धा आपण यामध्ये वापरू शकतो। इतर साहित्यामध्ये इथं 2 चमचे धना जिरा पूड घेतलेला आहे, चवीनुसार मीठ, लाल तिखट, तिखटाचं प्रमाण आपल्या आवडीनुसार घ्यायचं। इथं आपण हिरवी मिरची वापरलेली आहे, लाल तिखट फक्त थोडंसं कलरसाठी आणि थोडंसं चवीत बदल होण्यासाठी वापरलेलं आहे। आणि लाल तिखट नाही वापरलं तरी पण चालू शकतं, किंवा तुम्ही हिरवी मिरची न वापरता नुसता लाल तिखट सुद्धा वापरू शकता। हळद 1 अर्धा चमचा, 2 चमचे तीळ आणि हिंगपूड 1 अर्धा चमचा घेतलेला आहे। आणि आपल्याला वरती लावण्यासाठी तिळाची गरज लागणार आहे आणि तेल। इतक्या साहित्यापासून आपण बाजरीचं धपाटे करायचे। चला तर कसं करायचं ते पाहूया। एका मिक्सरच्या भांड्यामध्ये मिरच्या बारीक तुकडे करून घालायचं, म्हणजे लवकर बारीक होतं। लसूण आणि ओवा बारीक वाटून घ्यायचंय। आता एका टोपलीत किंवा परातीमध्ये हे पीठ घालून घ्यायचं। बाजरीचं पीठ 2 वाटी, अर्धा वाटी गव्हाचं पीठ, अर्धा वाटी डाळीचं पीठ। त्यामध्ये आता शिल्लक असलेले सगळे मसाले घालायचे। हळद, चवीनुसार मीठ, हिंगपूड, धने जिरे पूड, लाल तिखट, तीळ। आपण हा जो ठेचा करून घेतलाय तो ठेचा, त्यामध्ये आता आपण कोथिंबीर, आपल्याकडे कोणत्या भाज्या असतील त्या भाज्या घालायच्या। मी इथं कांद्याचं पात बारीक चिरून घातलेलं आहे, त्यामुळे चव फार छान येते। आणि कांदा आणि सर्व मिश्रण हाताने छान चोळून घ्यायचं। सर्व मिश्रण छान एकत्र झालेलं आहे, हाताने छान रगडून घ्यायचं। आणि आता गरज लागेल त्या पद्धतीनं त्यामध्ये पाणी घालायचं। हे मिक्सरच्या भांड्यातच थोडंसं पाणी घालून हे छानसं थोडंसं मऊ भिजवून घ्यायचं। आपल्या भाकरीच्या पिठापेक्षा थोडंसं सैलसर। या पद्धतीचं थोडंसं किंचित सैलसर असं कणिक तयार करून घ्यायचंय। आता आपण धपाटे करूया। थालीपीठ करण्यासाठी कॉटनचं कापड घ्यायचं, पाण्यात पूर्ण बुडवून घ्यायचं, छानसं पिळून घ्यायचं। आणि हे असं ओलसर कापड पोळपाटावरती पसरून घ्यायचं। त्यावरती परत पाणी लावायचं आणि यावरती आता आपण थालीपीठ करायचं। त्यासाठी कणकेचा एक गोळा घ्यायचा, हाताने छानसं गोल करून घ्यायचा। हा असा गोळा यावरती ठेवून द्यायचा। आणि आता पाण्याच्या हातानेच हे छानसं पातळ लाटून घ्यायचंय। सुरुवातीला हे बोटाने पसरवायचं। जितकं पातळ थापू तितके धपाटे एकदम छान तयार होतात। थोडंसं थापून झाल्यानंतर तळव्याच्या ह्या भागाने हलका दाब देऊन सुरुवातीला मध्ये दाबायचं, नंतर हळूहळू कडेला नेत जितकं शक्य आहे तितकं पातळ थापून घ्यायचं। अगदी एकसारखं छान असं थापलं जातं। पद्धतीनं पातळ थापल्यानंतर त्यावरती ऐच्छिक आहे, आपल्याला आवडत असेल तर त्यावरती थोडंसं तीळ घालायचं।
त्याची चव फार छान येते. परत हलक्या हाताने दाब द्यायचा, जे तीळ चिकटलं जातं आणि मग आपण इथं तेल घालता यावं म्हणून याला फोल पाडायचं. या पद्धतीनं हे धपाटं तयार करून घ्यायचं. आता आपण भाजून घेऊया. गॅसवरती एक तवा तापून घ्यायचा. तवा तापल्यानंतर त्यावरती तेल घालायचं. तेल सगळीकडे पसरायचं. तवा एकदम छान तापल्यावरच आपण धपाटे घालायचे. छान तापला गेलाय, त्यावरती आपण तेल घातलेलं आहे. आता हे धपाटं कापडासहित उचलायचं आणि ह्या तव्यावरती घालायचं. त्यावरती थोडंसं पाणी शिंपडायचं, म्हणजे कपड्याला चिकटून राहत नाही. आणि या पद्धतीनं काढून घ्यायचं आणि यावरती आता आपण तेल सोडायचं आहे. आणि वरती झाकण लावायचं. थोडंसं पाणी आणि तेल घातल्यामुळं धपाटा एकदम वरून बाजूनं मऊ आणि खुसखुशीत लागतात. झाकण लावून 1-2 मिनिटं छान भाजू द्यायचं. आता गॅस मध्यम करून धपाटे छान भाजून घ्यायचं. मिनिटानंतर झाकण काढायचं. मस्त भाजलं गेले. त्या खालची बाजू पण खमंग भाजून घ्यायचं. जर आपल्याला मऊ धपाटं हवं असेल मुलांसाठी किंवा म्हाताऱ्या लोकांसाठी तर यावरती झाकण ठेवायचं. आणि जर तुम्हाला कुरकुरीत धपाटं हवं असेल तर यावरती आता झाकण ठेवायचं नाही. असंच दोन्ही बाजू छानसं भाजून घ्यायचं. खालची बाजू पण खमंग भाजली गेली तर गॅस मोठा करायचा आणि दोन्ही बाजू कुरकुरीत होईपर्यंत थोडंसं भाजून घ्यायचं, म्हणजे धपाटं एकदम छान लागतं. दोन्ही बाजू छान खमंग भाजलं गेले. आता आपण हे काढून घ्यायचं. हे बघा, मस्त असं आपलं बाजरीचं धपाटं तयार झालेलं आहे. धपाटं आपण एका कापडावरती पसरून ठेवायचं. अगदी असंच्या असं छान राहतं हे. या पद्धतीनं आपण सर्व धपाटे करून घेऊया. हे बघा, आपलं मस्त असं बाजरीचं धपाटं तयार झालेलं आहे. करायला एकदम सोपं आहे आणि चवीला एकदम मस्त आणि पौष्टिकही. तुम्ही या पद्धतीनं करून पहा आणि त्याच्या प्रतिक्रिया द्यायला विसरू नका. रेसिपी आवडली तर लाईक, शेअर, कमेंट करा. आणि अजून तुम्ही शिदोरी या चॅनलला सबस्क्राईब केला नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा. वेळात वेळ काढून माझी रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद. परत भेटू अशा साध्या आणि सोप्या रेसिपी सोबत.